नमस्कार. आजचा आपला विषय आहे योगाद्वारे जीवनशैली संबंधित आजारांचे व्यवस्थापन. देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परते. आरोग्यपूर्ण जीवन जगणे यासारखे दुसरे भाग्य नाही हे जरी खरे असले तरी आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे म्हणजेच धावपळीचे जीवन आणि त्यामुळे येणारे ताण ह्या सर्वांमुळे जीवनशैली संबंधित होणारे मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयरोग, मानसिक रोग, निद्रानाश यासारखे अनेक आजार वाढत आहेत. योग हा नुसता व्यायाम प्रकार नसून यामध्ये शरीर, मन व भावना यांचा समतोल राखला जातो. त्यामुळे जीवनशैली संबंधित असणारे शारीरिक आणि मनोकायिक रोगांवर आपल्याला नियंत्रण ठेवता येते. स्वादुपिंडाची कार्यक्षमता कमी होऊन इन्शुलिनची निर्मिती कमी झाल्यामुळे मधुमेह होतो. काही प्रमाणात हा रोग अनुवंशिक जरी असला तरी बऱ्याच वेळेला ताणतणावाचा परिणाम म्हणून मधुमेह होतो. योगासनामधील स्वादुपिंडावर ताण येणारी आसने उदाहरणार्थ वक्रासन, अर्धमच्छिंद्रासन, मंडूकासन इत्यादी आसनांच्या अभ्यासाने इन्शुलिन निर्मितीला मदत होते. तसेच अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, शवासन यामुळे तणावजन्य मधुमेह कमी होतो. उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी ताडासन, शवासन, पश्चिमोत्तानासन अशा आसनांमुळे रक्ताभिसरण सुधारते. प्राणायामामुळे मन शांत होते. ध्यान व शवासन यामुळे हृदयावरील ताण कमी होतो. ह्या सर्व योगाभ्यासामुळे रक्तदाब नियंत्रण होण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी कोलेस्ट्रॉल कमी करणे व हृदय धमन्यांची कार्यक्षमता वाढवणे हे गरजेचे असते. आसने आणि सूर्यनमस्कार यांच्या अभ्यासाने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते आणि हृदयाचे आरोग्य बऱ्याच अंशी मनाच्या आरोग्यावर अवलंबून असते. प्राणायामाने ध्यानधारणेमुळे मनाचे आरोग्य सुधारते व पर्यायाने हृदयरोग आटोक्यात येण्यास मदत येते. आजकाल भेडसावणारा बैठ्या जीवनशैलीमुळे व चुकीच्या आहार पद्धतीमुळे होणारे रोग म्हणजे ओबिसिटी अर्थात लठ्ठपणा. चालणे, पळणे यासारख्या व्यायामाबरोबर योगाभ्यासामुळे लठ्ठपणा नियंत्रित येतो. चयापचयक्रिया सुधारते. सूर्यभेदन प्राणायामामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होऊन वजन कमी होण्यास मदत होते. मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्याकरता प्राणायामातील अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. मेंदूतील केंद्रे जागृत होतात. ध्यानधारणेमुळे ग्रहणशक्ती वाढते. पतंजलींच्या सूत्राप्रमाणे मनाच्या स्थिरतेसाठी जी साधना केली जाते तो अभ्यास दीर्घकाल निरंतर आदरपूर्वक निष्ठेने व श्रद्धेने केला तरच तो स्थिर म्हणजे पक्का होतो. त्या सूत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमीही. आणि अशा या दीर्घकाल अभ्यासामुळे हठयोगात सांगितल्याप्रमाणे वपुकृशत्वम वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले, अरोगता बिंदुजय अग्निदीपनम, नाडी विशुद्धी हठसिद्धी लक्षणम म्हणजेच शरीराची कृशता, चेहऱ्यावरील प्रसन्नता, सुस्पष्ट आवाज, डोळ्यांमधील तेज, रोगांपासून मुक्तता, वीर्यावरील नियंत्रण, अग्निप्रदीप्त व नाडी विशुद्धी ही हठयोगाच्या सिद्धीची लक्षणे आहेत आणि ही सर्व योगाभ्यासाने प्राप्त होतात.